आता तुम्ही जे म्हणायला लागलाय का नाही ते तुम्हाला सोडणार नाही. राहू दे का आमचं घे असं तुम्हाला करणार आहे. त्याला ठणकावून सांगितलं पाहिजे, ठणकावून सांगितलं पाहिजे. काय म्हणायचं, आमचं सोडणे होय आधी आमचं मग तुमचं. जरा अभ्यास कर म्हटल्यानंतर आपण करतोय लगेच. किती सारखं अभ्यास करतो तिथं पण तसं तिथं पण असं. मावळ्यासारखं तुम्ही त्या परीक्षेला अगदी तार तार कर कर तुम्ही व्यवस्थित सामोरं जाऊ शकणार. आता वाटलं पाहिजे जाताना की नवरात येतही वाटतंय. अनेक लोकांची हेअरस्टाईल बघितली की नारळ सोडायचं. माझा अभ्यास तुझा अभ्यास आई वडील असं आलेलं. आई वडील आलेले असतात, त्यांच्या सूचना तर फारच महत्वाच्या असतात. हे काही पण गण असते नुसता अशी गण असते जाई वर्गात असेल तुमची पोझिशन असली पाहिजे. येतंय वाटतं असं वाटलं पाहिजे. ओके, मग जरासं तुमचे दोन्ही हात असे घ्या. घेतले. आता आपण काय करायचं, जरा जोर जोरामध्ये कडकडून कोल्हापुरी पद्धतीच्या काय करायच्या टाळ्या वाजवायला सुरू करायचं जोर जोरात. हा चला 1 2 3 स्टार्ट. टाळ्या वाजवल्यानंतर तुमच्या हाताला आता मुंग्या आल्या का? आल्या सगळ्यांच्या आल्या. टाळ्या वाजवल्यानंतर हाताला मुंग्या येणं म्हणजे जिवंतपणाचं लक्षण असते. ओके चला, तयार आहे सगळे तुम्ही? हा, मग आता काय करा, दुसरी गोष्ट, काही जण अशी हाताची घडी घालून बसलेले, तुम्ही सगळ्यांनी जरा रिसेप्टिव्ह मोडमध्ये असं बसा. रिसेप्टिव्ह मोडमध्ये. ओके, कसं आहे बॉडी लँग्वेज किंवा ह्या सगळ्या सायकोलॉजीमध्ये असं म्हटलं जातं की हात जर आपण असं बांधून बसलो तर समोर जो काही वक्ता असतो तो 20 वर्ष 25 वर्ष काही जण 30 वर्ष ह्याच्यामध्ये काम करून रिझल्ट मिळून तुम्हाला काहीतरी सांगत असतात. म्हणजे तुमच्या आयुष्याची 30-35 वर्ष समोरचा वक्ता वाचवत असतो. मग तो जो अनुभव घेतलेलं ज्ञान आहे ते जर तुमच्या हृदयापर्यंत पोहोचायचं असेल, तुम्ही जर असे हात बांधून बसला तर तुम्ही काय करता, त्याला बांध घालताय. आपण काय केलं पाहिजे, रिसेप्टिव्ह मोडमध्ये बसलं पाहिजे. म्हणजे डायरेक्ट त्याच्यामधून जे आलेलं आहे ते आपल्या हृदयापर्यंत पोहोचतं. हा, आपण सुरू करूया. तर मित्र बघा, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मराठा विकास संस्था आयोजित 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा हा विशेष वर्कशॉप, ज्याचं नाव आहे काय नाव आहे? हा, आणि जरा आवाज येऊ दे. जेवण झाले ना? मक्का जिलेबी झाले ना? जेवण जेवण घेऊन आलायचा म्हणून कार्यक्रम आम्ही दुपारी ठेवलाय. जरा जेवण घेऊन जरा झोप काढून येऊ दे. हा, जरा आवाज येऊ दे. काय कार्यक्रमाचं नाव आहे? कुठल्या? 10वी-12वीच्या. ते फार महत्वाचं आहे. बघा मित्र, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आम्ही परीक्षेला जातोय. आता 10 तारखेपासून किंवा पुढच्या महिन्यापासून तुमची परीक्षा सुरू होणार आहे. काय पहिला काय वाटते तुम्हाला परीक्षेला सामोरे जात असताना? पहिली भावना आमच्याकडे काय आलेली आहे? भीती. विच टाइप ऑफ भीती? एन्झायटी आलेली आहे. आणि काय आलेलं आहे? जरा मला येऊ दे तुमच्याकडनं. काय आलंय जरा मला आज तुमच्याकडनं कळू दे. काय वाटतं परीक्षेला सामोरे जाताना? स्ट्रेस वाटतो? काय वाटतं? मी तुम्हाला सांगणार आहे, भरपूर कारण सांगणार. तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं ते तुला? कन्फ्युजन वाटते? हा, काय नाही वाटत? बघा, तुम्ही बोलल्याशिवाय आज आम्ही तुम्हाला सगळं सांगणार आहे. फक्त जरा तुमच्याकडे येऊ दे. काय वाटते परीक्षेला सामोरे जाताना? हा, काय वाटतंय? टेन्शन वाटते? हा, तुला काय वाटतंय? टेन्शन वाटते. हा, तर बघा या ठिकाणी आम्ही सगळी कारण आणली. पहिला आम्हाला वाटते भाई, हे अनेक वेळेला परीक्षा समोर आली की अनेकांचे चेहरे आम्ही बघितले कंप्लीट म्हणजे आता काय करायचं असं वाटते. पहिलं कारण आहे ते म्हणजे अवघड आलं तर. आम्ही सगळा अभ्यास केलेला आहे, सगळं वाचलेलं आहे, वर्षभर सगळं आम्ही वाचले, पण नेमकं जाताना आम्हाला काय वाटतंय? अवघड आलं तर. आठवलंच नाही तर. पाठ केलंय जाईपर्यंत सगळं असते, पण ऐन परीक्षेमध्ये इथं बसल्यानंतर आठवलं नाही तर काय करायचं हे आम्हाला वाटते. लक्षात राहिलं नाही तर. सगळं आम्ही पाठांतर केलेलं आहे, लक्षात राहिलं नाही तर. सिलेबसच्या बाहेर झालं तर येत नाही, पण उगीच आपल्याला वाटत असते. सिलेबसच्या बाहेर झालं तर हा, हे सगळे मनाची खेळ आहेत. पुढचं पेपर वेळेत झाला नाही तर. बघा, मी अनेक विद्यार्थ्यांचं असं बघितलंय, त्यांना असं वाटतं की पेपर सोपा यावा,
पेपर सोपा येतो, मग भीती वाटते. ठीक आहे, पेपर सोपा आलाय, मग वेळेत पूर्ण झाला नाही तर ठीक आहे, वेळेत पूर्ण झाला, काहीतरी चुकून काहीतरी राहिलं तर ठीक आहे, ते पण व्यवस्थित सगळं झालं. परीक्षकांनी पेपर जर माझा नीट तपासला नाही तर अशी सगळी विचारांची साखळी मित्रांनो निर्माण होत असते. पुढे बघा, एक चूक माझी जर सगळं बिघडवणार तर नाही ना. प्रश्न माझ्या ओळखीचा आहे, पण जरा मला उत्तर नीट मांडता आलं नाही तर ही भीती वाटत असते. आणि अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत असतं हॉलमध्ये गेल्यानंतर मी सोडून सगळे हुशार आहेत. सगळ्यांना असं अनेकांना वाटतं की मी सोडून सगळे हुशार आहेत. म्हणजे काय, परीक्षेच्या हॉलमध्ये सगळे माझ्यापेक्षा हुशार वाटतात. इथं आपल्या अनेक जणांची बॅटरी डाऊन होण्याचं कारण आहे. पुढे जर बघा, सोपं येईल असं वाटलं होतं, हो सगळं अवघड म्हणून ही एक अंतस्तात मधली आपली भीती असेल. सगळं यायला लागले मला, पण प्रश्न गोंधळीत का झालेला आहे. प्रश्न आहे व्यवस्थित, पण तो मला समजून झालाय. उत्तर माहित आहे, पण प्रश्न नेमकं काय आहे हे मला समजून झालंय. आणि सगळ्यात महत्वाचं हे अनेकांना आहे, परीक्षेच्या हॉलकडे जायला लागलं की ते पोटात गोळायला लागले. कुठे माहित नाही, पण ते गोळा येते आणि थरथरते. पाय असे कम्प्लीट लट 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 टाकायला लागतात, तोंड कोरडं पडायला लागते, जीभ कोरडी पडायला लागत्या. हे कम्प्लीट ते भारी वेगळी अवस्था होऊन जाते. कार्यक्रमच होतोय आपला त्या ठिकाणी, कार्यक्रम होतोय. चला तर मित्र बघा, हे सगळं होतंय की नाही, होतंय. ह्याच्यातनं मार्ग काढायचंय, हा त्यासाठीच आजचा प्रोग्राम ठेवलाय, ह्यातनं मार्ग काढायसाठी. तर हे सगळं व्हायला लागलंय. आणि त्या 30-35 हजार मुलांचा अभ्यास करत असताना आम्ही याच्यातनं निष्कर्ष असा काढला की केवळ हे सगळं व्हायला लागल्यामुळं मुलामध्ये टॅलेंट आहे, अभ्यास सगळा आहे, त्या टेस्ट मध्ये सगळं आउट ऑफ मार्क काढायला लागले, क्लासमध्ये आउट ऑफ मार्क काढायला लागले, परीक्षेत आउट ऑफ मार्क काढायला लागले. पण नेमकं मुख्य परीक्षेमध्ये जेवढा परफॉर्मन्स आपण टेस्ट मध्ये देत होतो तेवढा परफॉर्मन्स आपला बोर्डाच्या परीक्षेत येत नाही किंवा मुख्य परीक्षेत येत नाही. याचं कारण आहे मित्र, आणि इतर कुठेतरी आमचे 5 ते 10% जायला लागले. आता हे थोडंसं का जायला लागले याचं कारण तुम्हाला सांगतो मी, सरांकडे या ठिकाणी माहिती देतो. तर बघा, 2004 साली बार्बरा फ्रेडरिक्सन नावाची एक सायकोलॉजिस्ट या जगामध्ये होऊन गेली. काय नाव होतं त्याचं? बार्बरा फ्रेडरिक्सन. 2004 साली पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये यांनी एक फार मोठा प्रयोग केला होता. तो जगाला एक फार मोठा उपकारक असा प्रयोग केला होता. काय केला होता थोडंसं आपण बघूया. तर यांनी काय केलं होतं, 150 विद्यार्थी घेतले होते. काही विद्यार्थी होते, काही जनरल लोक होती, सगळे असे लोक मिक्स ग्रुप घेतला होता. तर पहिल्या 30 लोकांना त्यांनी एका ग्रुपमध्ये घेतलं, एका रूम मध्ये ठेवलं आणि त्यांना असे काही गोष्टी सांगितल्या, असे काही व्हिडिओज दाखवले जेणेकरून त्यांचा मूड एकदम हॅपी होईल, आनंद वाटेल, असे काही व्हिडिओज त्यांनी दाखवले. पुढच्या ग्रुपला त्यांनी शांती मिळेल, समाधान मिळेल, शांतता वाटेल अशा प्रकारचे काही व्हिडिओज दाखवले. तिसऱ्या ग्रुपला न्यूट्रल, काहीच दाखवलं नाही, कुठल्याही भावना उत्पन्न होणार नाही अशा गोष्टी सांगितल्या, असे व्हिडिओज त्यांनी दाखवले. चौथ्या ग्रुपला राग येईल, क्रोध येईल, संताप येईल अशा प्रकारचे व्हिडिओ दाखवले. आणि 5व्या ग्रुपला स्ट्रेस येईल, ताण येईल, तणाव येईल अशा प्रकारचे व्हिडिओ त्यांनी दाखवले. आणि हे सगळा कार्यक्रम साधारण 30-35 मिनिटं चालू होता. त्या वेगवेगळ्या रूम मध्ये 30-35 मिनिटं चालू होता, 30-30 विद्यार्थी होते. आणि हे सगळं झाल्यानंतर बार्बरा फ्रेडरिक्सन आणि त्यांच्या सहकार्यांनी काय केलं, जसं तुम्हाला आता आम्ही रायटिंग पॅड दिलेला आहे तसं रायटिंग पॅड त्या विद्यार्थ्यांना, त्या सगळ्या लोकांना दिलं असं रायटिंग पॅड. आणि काय लिहायला सांगितलं, त्यांनी सांगितलं की आय वुड लाईक टू, म्हणजे मला माझ्या जीवनामध्ये काय करायचं आहे, काहीतरी ठरवलंय ना आपण सगळ्यांनी, ते तुम्ही लिहा असं मला सांगितलं. आणि एक साधारणपणे 10-15 मिनिटाचा मित्र वेळ दिला. 10-15 मिनिटाचा वेळ झाला तर सगळी 150 लोक त्यांच्या रूममध्ये सगळं लिहायला लागली. 15-20 मिनिटाचा कालावधी गेला. सगळ्यांकडे त्यांचं रायटिंग पॅड काढून घेण्यात आलं, रिसर्च केला आणि तो रिसर्च एका मोठ्या जर्नलला त्यांनी पब्लिश केला. तर काय कळालं मित्र यातनं, तर निष्कर्ष तुमच्या आमच्यासाठी जो असा होता जो फार महत्त्वाचा आम्हाला वाटला, म्हणजे गेले 10 वर्ष आम्ही तो मांडायला लागलोय. खऱ्या अर्थानं आपल्या यशाचे रस्ते ह्या ठिकाणी लढलेला आहे. काय मांडलं होतं त्यांनी, ग्रुप तिसरा जो होता ज्यांना सगळे निगेटिव्ह वातावरणामध्ये ठेवलं होतं, रागामध्ये, स्ट्रेसमध्ये, त्यांनी किती प्रतिक्रिया दिल्या होत्या, मला माझ्या जीवनामध्ये काय काय करायचं आहे सांगितलं होतं, 13 रिस्पॉन्स दिले होते. दुसरा जो ग्रुप होता जो न्यूट्रल होता, कुठल्याही प्रकारच्या भावना त्यांना आल्या नव्हत्या, त्यांनी किती रिस्पॉन्स दिले होते, 16. आणि पहिला जो ग्रुप होता ज्यांना पॉझिटिव्ह वातावरणामध्ये ठेवलं होतं त्यांनी किती प्रतिक्रिया दिल्या, 30. आणि याचं कारण सांगताना मित्र जे तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाचं आहे, ह्या स्लाइड मध्ये त्यांनी सांगितलं, काय म्हणले बघा, पॉझिटिव्ह, तुम्ही जरा वाचावं घ्या.
काय म्हटलेलं आहे? पॉझिटिव्ह पीपल आर एबल टू मेंटेन ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह अँड सी बिग पिक्चर विच हेल्प्स देम आयडेंटिफाय सोल्युशन. म्हणजे ज्या वेळेला आपण सकारात्मक भावभावनांनी कुठल्याही ठिकाणी जातोय, परीक्षेला जातोय, त्यावेळेला आपल्याला फोकस कशावरती असतोय? सोल्युशन ओरिएंटेड, प्रॉब्लेमवरती असतोय का? आणि वेगळ्याच त्यांनी काय म्हटलंय? निगेटिव्ह पीपल मेंटेन ए नॅरोवर पर्स्पेक्टिव्ह अँड टेन टू फोकस ऑन प्रॉब्लेम. आणि म्हणून त्यांनी पुढे सांगितलंय बघा, दोन इमोशन्स आहेत आणि ज्या वेळेला आपण पॉझिटिव्ह इमोशन्स मध्ये असतो, सकारात्मक भावभावना निर्माण करतो, हॅपी मूड मध्ये असतो, मूड आपला टॉप असतो, एनर्जी लेवल आपली हाय असते, त्यावेळेला हा जो मेंदू आहे आपल्याला आहे ना, आहे का? कुठं आहे होतो? कुठं आहे? कुठं आहे? दाखवा की मला जरा. इथं? कुणाच्या इथं? स्वतःच्या. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, शास्त्रज्ञ आजकाल जे असं म्हणतात की माणसाला मेंदू असला पाहिजे आणि तो कुठं असला पाहिजे? डोक्यामध्ये असला पाहिजे. कुणाच्या? स्वतःच्या. ही फार महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि ते असं म्हणतात की ज्या वेळेला एखादी आपण ऊर्जा टॉप करून जातो, मूड आपला हाय असतो, ह्या वेळेला हा जो मेंदू असतो पॉझिटिव्ह इमोशन मधला, हा मेंदू भावनिकरित्या असा प्रसरण करतो. आणि ज्या वेळेला आपण मगाशी सांगितलेलं भीती, तुम्हाला म्हटलं अवघड आलं तर, हे आलं तर, अमुक आलं तर, सिलेबसच्या बाहेरच आलं तर, पोटात गोळा येतो, अशा वेळेला ज्या वेळेला आपण परीक्षेला सामोरे जातो त्यावेळेला आपला हा मेंदू भावनिकरित्या आकुंचन होतो. आणि ही आकुंचनाची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया तुमच्या पेपर लिहिण्याचा जो वेळ असतो 2 तासाचा 3 तासाचा, त्या 3 तासापर्यंत ती मर्यादित राहते. आणि मग घरला गेल्यानंतर आपल्याला आठवतंय आता हे येत होतं की मला, तिथं आलं नाही, तिथं आलं नाही, कारण आमचा मेंदू काय झाला होता? आकुंचन पावला होता. तर तो मेंदू ज्या वेळेला आपण प्रफुल्लित करणार आहे, त्याला किती प्रकारचा अवघड पेपर येऊ दे, किती प्रकारचं सिलेबसच्या बाहेरचं विचारू देत, तुम्हाला त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे लिहिता येतं. हे आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये शोधून काढलं आणि भरपूर हा विषय आहे, पण नेमकं कसं करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. आर यू रेडी? ओके, गुड. तर बघा, परीक्षेमध्ये बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा असेल तर किती टप्पे महत्वाचे? 4 टप्पे. ह्या 4 टप्प्यावरती तुमचं खरं यश अवलंबून आहे. मित्र बघा, जून महिन्यापासून आतापर्यंत तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये, शाळेमध्ये सगळ्या शिक्षकांनी शिकवलं की मी चांगलं? तुम्ही सगळं रिकॉल केले, रिव्हिजन केले की नाही सगळं? मग आता ते सगळं केलंय. आम्ही तुम्हाला इथं आता काहीच सांगणार नाही. अभ्यास असा करा, अभ्यास तसा करा, लक्ष असं द्या, कॉन्सन्ट्रेशन द्या, असं कुठल्याही प्रकारच्या सूचना आम्ही तुम्हाला देणार नाही. आम्ही काय करणार आहे? फक्त जून महिन्यापासून तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, जो इथं आहे, तो फक्त या हातामधून पेपरमध्ये कसा उतरायचा तेवढ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, पहिला टप्पा जो आहे तो आहे सकाळी जाग झाल्यापासून घरातून बाहेर पडेपर्यंतचा पहिला टप्पा. दुसरा टप्पा आहे घरातून बाहेर पडल्यापासून परीक्षा सेंटर पर्यंत जाईपर्यंतचा. तिसरा टप्पा आहे परीक्षा सेंटर पासून एक्झाम हॉल मध्ये एंटर करेपर्यंतचा. आणि चौथा टप्पा आहे तो म्हणजे प्रत्यक्ष एक्झाम हॉल मध्ये तुम्ही जे काही वर्तन करताय. आणि यामध्ये सगळ्यात घातक टप्पा, सगळ्यात डेंजर टप्पा जो आम्हाला गेल्या काही वर्षांमध्ये जाणवला तो आहे, वाचावूया कुठला? अनेक विद्यार्थ्यांचा जो घात झालेला आहे तो घात हा या तिसऱ्या टप्प्यामध्ये झालेला सर तुम्हाला सांगतील आता. तर बघा मित्र, आम्ही असे अनेक रिझल्ट मिळवले. याच्यामध्ये हजारो विद्यार्थी याच्यामध्ये येऊन चांगले रिझल्ट मिळवून गेले. ही आहे नेत्रा करोशे नावाची विद्यार्थिनी. ही हिचे वडील सरांकडे आमच्या अनेक वर्कशॉपला यायचे आणि परीक्षेला कसं जायचं, काय करायचं, हे सगळं आम्ही मार्गदर्शन त्या काळामध्ये असं तुम्हाला केलं, तसं अनेक विद्यार्थ्यांना केलं होतं. आणि या विद्यार्थ्यांना 10वीला चांगला स्कोर मिळाला, चांगले मार्क सगळे पडले. आणि पडल्यानंतर पुढे काय करायचं यासाठी मार्गदर्शनासाठी सरांकडे आले. काय करायचं आहे तर म्हटले वालचंद कॉलेजला ऍडमिशन पाहिजे. कुठल्या कॉलेजला? वालचंदला. आणि म्हणून त्याला जो फोटो काढला तुम्हाला स्टोरी मी सांगतो, वालचंदला ऍडमिशन पाहिजे. मग सरांनी त्यांना सांगितलं ठीक आहे, 10वीची परीक्षा झाली, तुम्हाला वालचंदला सीईटी झाल्यानंतर ऍडमिशन मिळणार आहे, पण आता तुम्ही त्या ठिकाणी जावा, प्रत्यक्ष तो परिसर बघा, कसं काय कॉलेज आहे, कसं काय, मनातनं सगळं फिरून बघा. आणि मग त्या ठिकाणी ते सगळे गेले आणि गेल्यानंतर तिथं ऍडमिशन प्रक्रिया चालू होती. प्रक्रिया चालू होत असताना त्यांना असं वाटलं त्या लोकांना की बहुतेक ऍडमिशन घ्यायला आल्याचं वाटतं. त्यांनी विचारलं किती टक्के मार्क आहेत? ते म्हणजे नाही म्हणले आमची आत्ता 10वी झालेली आहे आणि आम्ही फक्त बघायला आलोय. ते म्हणजे बघायला वगैरे काय यायचं नाही म्हणले. इथं यायचं असेल तर 99% जर तुम्हाला जास्त पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला इथं प्रवेश मिळेल, अन्यथा प्रवेश आमच्या इथे मिळत नाही. जे टार्गेट ठरलं
परत आले, फोटो वगैरे सगळा काढला, मित्र परत आले आपल्या ह्या वन डे वर्कशॉपला वगैरे सगळे आले. आणि हे तुम्हाला आता मी जे सर 4 टप्पे सांगणार आहे, हे सगळे 4 टप्पे ह्या विद्यार्थ्यांनी सगळे ऐकले, सगळं व्यवस्थित केलं. 12वीची परीक्षा झाली. आणि मित्र 2024ला तुम्ही जर बघितलं तर 12वीच्या सीईटीच्या परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांना 99.67% किती पर्सेंटाईल मिळाला? 99.67, 99.67 मिळाले. आणि वारचंद ऍडमिशन मिळालं. आता दुसऱ्या वर्षात त्या ठिकाणी विद्यार्थी आहे. अशा हजारो विद्यार्थी गेल्या काही वर्षामध्ये आमच्याकडून घडून गेले. तेव्हा अधिक वेळ न दवडता ह्या 4 टप्प्यामध्ये यश नेमकं कसं मिळवायचं हे आता सांगण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध माइंड ट्रेनर विठ्ठल कोतेकर सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. कृपया टाळ्या वाजवून सरांचं स्वागत. सर्व आमचे सर्व 10वीचे विद्यार्थी, 12वी विद्यार्थी जे आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी राजकुमार सारखे बसायचं. कसा? राजकुमार. आणि मुलींनी राजकुमारी कसा बसायचं. तुमची पोझिशन फार महत्वाची आहे. आणि पालक जे आहेत त्या ठिकाणी त्या पालकांनी सुद्धा जरा राजासारखं आणि महाराणीसारखं बसायचं, किमान आज तरी. पोझिशन तुमची फार महत्वाची सांगून जाते. तेव्हा आपण जाऊया तर ह्या पोझिशन जाऊया पुढं. तर बघा आपल्याकडे काय होतं नेमकं हे सगळं होत असताना सरांनी सांगितलं पुढे आपल्याला जायचं आहे. जसं आपण सगळी मंडळी ग्रामीण भागात राहतो, शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी करत असताना पेरणी करण्यापूर्वी सगळे नांगरणी सगळं करून झाल्यानंतर जेव्हा घात येते, पाऊस पडतो, रान घातीवर येतं, त्यावेळेला सर्व पेरायची लगबग सुरू होते, पेरण्याची एक लगबग सुरू होते. आणि लगबग सुरू झाल्यानंतर त्याला लवकर पेरायचं असतं म्हणून तो शेतकरी आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्या तिकडच्या लोकांना म्हणतो आमचं जरा पेरायचं आहे, तुमची 1-2 माणसं घेऊन या, तुमची 4 माणसं घेऊन या, जरा आमचं पेरूया, असं लोकांना बोलवतो. आजूबाजूच्या. पण ती बाजूचे काय म्हणतात? आमचं सोडून येऊ आहे, आधी आमचं मग तुमचं. कुठलाही शेतकरी कोणी असेल तो शेतकरी पहिलं प्रायोरिटी देतो आपलं पेरण्यासाठी. कारण एकदा व्यवस्थित ते बी जमिनीला लागलं तर पुढचा सगळा भांगण चिखलन कोळप सगळा पुढचा हंगाम सुरू होणार आहे. म्हणून योग्य वेळेमध्ये घातीमध्ये जर ते बी पेरलं तरच ते पुढची सुगी होणार आहे हे त्या शेतकऱ्याला माहित असल्यामुळे तो कुणाच्याही जात नाही. आणि कुणाच्याही तुम्ही गल्ली तिकडे इकडे गेला तर शेतकरी सगळे बाजूचे लोक म्हणतात आमचं सोडणे होय, आधी आमचं मग तुमचं. आणि तो शेतकरी जातीवंत शेतकरी अशा पद्धतीनं प्रायोरिटी देऊन वेळ देऊन लगबग करून ते बरोबर पेरणी करतो, भांगण शिंगलन करून आणि मग तो सुगी करतो आणि पोत्याची रास घराकडे आणतो. त्यानं दिलं पहिला. कुणाला वेळ दिला? त्याला कुणाला वेळ दिला? स्वतःला त्याने वेळ दिला. लक्षात घ्या, स्वतःला वेळ दिला. आधी आमचं मग तुमचं. आम्ही मनाची शेतकरी काय करायला लागलोय? आम्ही काय करायला लागलोय? आधी तुमचं मग आमचं, आधी तुमचं मग आमचं. कसं तुमचं? मोबाईल येतोय हे बघ की लगेच घेऊन तासांतास त्याच्यामध्ये जायचं, त्यांचं पेरायचं, त्याच्यात वेळ गेला खरा, त्याच्यात वेळ गेला ते पेरून टाकायचं, टीव्ही बघायचं, त्याच्यात वेळ निघून गेला. कुणी आता जत्रा माह्या सुरू झाल्या, परीक्षा सोडायची, 4 पोळासाठी 100 किलोमीटर जायचं, तिकडे जावा, इकडे माह्या जत्रा उरूस उत्सव माही त्याच्यात जायचं. हे सगळं लोकांचं करायचं. वेगवेगळे इकडे तिकडचे इव्हेंट असतात, कार्यक्रम असतात, अभ्यास सोडायचं, बोंबलत तिकडे जायचं, इकडचं बोंबलत तिथं म्हणतं. असा प्रकार आपला अनेक लोक करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जो काही वेळ आता मिळालेला आहे, जो महिनाभराचा वेळ आहे, हा वेळ टॉप प्रायोरिटीनं आपल्याला तिथं द्यायला पाहिजे. ते सोडून आम्ही कुणीतरी ही जी काही आमिष दाखवतात, वेगवेगळे जेवणावळे असतात, महापौर कुणाचा होणार, तुला काय करायचं, तुला काय करायचं, तो बसेल तिथं येऊ, तो गाडीत फिरला, तुला काय करायचं. पण आम्ही काय ह्यांचा होणार काय तोचा होणार, ह्याच्यात गेला करायचं. मागचा महिना कशात गेला, ह्यो येणार काय तो येणार, ती येऊन बसली. आता ते सगळे त्यांचं होणार आहे. आमचं काय, आमचं काय, आम्ही काय करायला लागलोय, सगळी मंडळी आम्ही काय करायला लागलोय, कुणी काय सांगितलं की आलोच, त्यांचं पेरायचं. तो आमची घात गेली, आयुष्य गेलं निघून, आयुष्य आपलं वेळ निघून गेलं. लक्षात घ्या. आणि म्हणून मंडळी तुम्हाला सांगतो, आपण आज एक मंत्र माझ्याकडनं घ्या, आज एक मंत्र घ्या. हा मंत्र आपण फार चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये ह्या महिन्यामध्ये 10वीच्या 12वीच्या आयुष्यातल्या कुठल्याही परीक्षा येतील, त्या परीक्षेला जो वेळ आहे तो वेळ तुम्ही स्वतःला दिला पाहिजे. मग कुणी तुम्हाला वेगवेगळी आमिष दाखवतील, काहीतरी बोलवतील,
जत्राला बोलवतील, माहीला बोलवतील, लग्नाला बोलवतील, सगळ्यांना बोलवतील. आपला समाज हा ह्याच्यात रंगत गेला आणि त्याच्यामध्ये वेळ आपला सगळा निघून गेला. आम्ही वेळेला दिलेला आहे. तर तुम्ही कोणी जर असं काय सांगितलं, बोलवलं, तुम्ही काय म्हणायचं? आमचं सोडून येऊ आहे, आधी आमचं मग तुमचं. म्हणा पाहिजे माझ्यावर सगळ्यांनी, पालक पालकांपासून सगळ्यांनी म्हणायचं बरं का, आमचं सोडून येऊ आहे, आधी आमचं मग तुमचं. जरा तुम्ही म्हणा बघा सगळं. तुम्ही जे म्हणायला लागलाय का ते तुम्हाला सोडणार नाही. राहू दे का आमचं घे असं तुम्हाला करणार आहे. त्याला ठणकावून सांगितलं पाहिजे, ठणकावून सांगितलं पाहिजे. काय म्हणायचं? आमचं सोडून येऊ आहे, आधी आमचं मग तुमचं. पळत जाईल ती, पळत येणार नाही तुमच्याकडे. आमचं सोडून येऊ आहे, मग आमचं मग तुमचं. हे म्हणा ते धरून घेऊन जातो तुम्हाला आणि तुमचा वेळ घालायचा आहे. तेव्हा आता जरा कडक आवाजामध्ये सगळ्यांनी जरा म्हणा, बोलता म्हणा नको ओके. आता हा मंत्र आयुष्यामध्ये कायम लक्षात घ्या. आपल्या पेरणीची वेळ येईल, आपला अभ्यासाचा वेळ येईल, परीक्षा येईल, त्या वेळेला अशी कुठलीही हमेशा कोणी जर बोलवलं गेलं तर आपण कोणाला ही वेळ द्यायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी केल्या, टॉप प्रायोरिटीने आपल्या दिल्याने कोणत्या मोहिमा यशस्वी केल्या, हा छत्रपतींचा वारसा आपल्याला मिळालेला लक्षात घ्या. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आधी आमचं हे आता तुम्हाला करायचं आहे. हे करायचं आहे. हे जर केला तर तुमची सुगी झालीच म्हणायची, पोटी भरलीच म्हणायची. तुम्ही लक्षात घ्या. हा मंत्र कायम लक्षात ठेवा. जाऊया आधी आमचं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जरा आमचं पेरायचं एक 4 माणसं घेऊन येता नाही? या की 4 माणसं घेऊन म्हणा की जरा. ओके. आता हे घरात रिपीट करायचं. घरात जाऊन करा. कोणी आलं म्हणलं की तुम्ही हे सुरू करायचं. बघ वाटतंय हा पोरगे हुशार झाले, लक्षात घ्या. हा भाग तुम्हाला करायचा आहे. आमचं सोडून येऊ आहे, आमचं मग तुमचं. हा आपल्या बळीराजाचा संदेश आहे. बळीराजाचा संदेश आहे. बळीराज हा जगातला टॉपचा माणूस होता, लक्षात घ्या. म्हणून जगद्गुरु तुकोबा यांनी आपल्याला सांगितलं, म्हणे झाकून या करीती पेरणी कुणबी याचे वाणी लावला हो, दयापरी करी सोहित आपुले, दयापरी दरदेह वटीच्या परिसर बुटीचे देवाडे, यापरी कैवाडे सोहिताचे, नाही कळा सत्ता आपुले हाती, जाणते हे गुंती उगविती, तुका म्हणे आहे आपुली सूचना, करीतो शहाणा मृत्यू लोकी. शेतकरी हा मड जरी असेल तर त्याला बाजूला ठेवून पहिला पेरतो. हा तुकोबा आहे त्या काळात सांगितलंय. काळावर वेळेवर सत्ता नाही आहे, लगबग साधून घ्या असं तुकोबाने सुद्धा आपल्या अभंगामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तो बळीराजाचा संदेश तुम्हाला कळला. इथून पुढे तुम्ही त्याप्रमाणे करावं. आता बघूया काय करायचं. आता काय करायचं, तुम्हाला या परीक्षेला जाताना 2 गोष्टी लागणार आहेत. 2 गोष्टी 4 टप्प्यामधून तुम्हाला 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपली 2 व्हीलर 4 व्हीलर असेल, ही आपली गाडी जर चालवायची असेल तर त्याच्यामध्ये 4 चाकामध्ये किंवा 2 चाकामध्ये हवा कशी पाहिजे? सगळ्यांनी म्हणा की सायकल मध्ये सुद्धा हवा कशी पाहिजे? ते 2 व्हीलर 4 व्हीलर हवा फुल पाहिजे. हवा व्यवस्थित असली ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट आपल्याला पाहिजे ती म्हणजे टाकीमध्ये पेट्रोल पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर गाडी 80 जाती जाती व्यवस्थित. एकात हवा आहे एकात नाही. टाकीत 10 रुपयाचे पेट्रोल 20 रुपयाचे पेट्रोल टाक्यात पंपावर तसे अजून पण कुठलं जाणार आहे, मध्येच बंद पडणार आहे. लक्षात घ्या. टाकी फुल पाहिजे. तर असं ह्या 2 गोष्टी फुल असल्या तर गाडी जशी जाणार आहे आणि येणार आहे तशी ही जीवनाची गाडी, ही तुमची जीवनाची गाडी त्या घरातनं त्या परीक्षेला जाईपर्यंत, ह्या सगळ्या विविध परीक्षा स्पर्धा परीक्षा सगळ्या होणार आहे, त्या परीक्षेला जाईपर्यंत तुमच्यामध्ये ऊर्जा पाहिजे, जोश पाहिजे, उत्साह पाहिजे, मूड तुमचा टॉप पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर तुमच्यामध्ये असल्या तर तुम्ही अलगद असं परीक्षेला जाऊन सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमचा मेंदू जो आहे असा प्रफुल्लित होणार, मोठा होणार, सूक्ष्म लेवलला, आणि तुमच्या इथं आत असलेलं इथं बरोबर सगळं लिहिलं जाणार आहे. त्याच्यासाठी 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक मूड टॉप पाहिजे आणि सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे, ऊर्जा पाहिजे, जोश पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. यू आर रेडी? मग काय करा, राजासारखा बसा जरा, बसा करत करा. पालकांनी पगार देण्यासारखे बसा, पगार
परवा सांगली का शाळेत गेलो शाळेत ती म्हणजे एकदम अशी मॅडम जरा पगार जरा असं काय एकदम खांद्याची जागे बरं कसलं. तर तुम्हाला हा फॉर्म्युला आहे तुमचा मूळ टॉप साठी. जरा म्हणा बघू हे 2 शब्द अजून म्हणा बघू. आता वा वा म्हणजे काय, वा वा म्हणजे काय तर लक्षात घ्या. एखाद्या जिवंत व्यक्तीला एखाद्या मुलाला मुलीला काय पाहता कुणालाही त्याच्या जीवनामध्ये मनासारखा आनंद झाला, उच्च कोटीचा आनंद झाला, ती बातमी कळाली, बातमी कळायला केलेला तो आनंद म्हणजे काय होतं, मनासारखी घटना कळल्यानंतर रिॲक्शन काय काय होतं. बघा तुम्हाला अपेक्षित मार्क मिळालेले पाहिजे ते आलेले आहे. ही जी वा जी आहे ना ही व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी हाय करणारा हा शब्द आहे. आणि म्हणून तो वा वा हा शब्द आहे हा सुखाच्या उच्च कोटीच्या समृद्धीच्या आनंदाच्या जीवनामध्ये घटना घडतात. त्याच वेळेला त्या रिॲक्शन आपल्या जीवनामध्ये येत असतात. आणि मग हे करण्यासाठी आपण ते केलं पाहिजे. मग ते आपल्या बिंदूला ते झालंय का नाही झालं याच्याशी नाही. तुम्ही फक्त वा असं जरी करायला लागला त्याला वाटतंय आनंद व्हायला लागलाय, काहीतरी लागले वाटतं, बापरी लागली वाटतं, भारी झाले वाटतं असं वाटायला लागतं आणि ऊर्जा आपली वाटते. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही वा वा करायचा आहे. जरा सरळ असा आणि माझ्याबरोबर करायचं दाखवतो कसं करायचं. अशा आज्ञा शब्दाला ज्या भावना आहेत त्या भावनांचा परिणाम बॉडी माइंड वरती होतोय. तर अशा करा तुम्हाला दाखवतो. आणि इथून पुढे जे करायचं आहे आता जो भी करेंगे दिल से करेंगे. म्हणा मला माझ्यावर जो भी करेंगे जो भी करेंगे तर दिल से करायचं. चला हात तसे करा सरळ बसा कडे. हा राजमा राज हा वा 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 वा. आता हे कसं आहे वा वा म्हणजे काय कसं करायचं असं सांगतो. हे चेहरा वगैरे असा लॉटरी लागला सगळं पाहिजे. आता काही जण काय करायला म्हणजे असं त्या चेहऱ्यावर वाटायला लागलेलं आहे ह्याचं काहीतरी दुकान लागेल असं वाटतं कसं असं व्हायला लागेल. जीवाभावानं करा तळमळीने करा इन्व्हॉल्व व्हा. तुमचा मेंदू लगेच इन्स्टंट तुमचा चार्ज होणार आहे. चला सरळ बसा कडक आणि माझ्यावर सवय करा सगळ्यांनी करा मनापासून वा 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 कसं वाटतंय मॅडम, कसं वाटतंय, कसं वाटतंय, भारी वाटतंय, प्रफुल्लित वाटतंय. अशा अवस्थेमध्ये जेव्हा आपण परीक्षेला कुठल्या याला जाऊ काम होणार आहे आपलं आपण काय होतं असं काय कारण कीर 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 करत जातोय आणि बरोबर प्रॉब्लेम होतो बरोबर प्रॉब्लेम होतोय. आपण वावर करतोय का कुठे सायकल कुठे कट मारली काय भांडत जायचं तिथं भांडण करत जायचं परीक्षेला. त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो. तुम्ही जाताना असं वा असं करत जेव्हा जातो तेव्हा त्याचा परिणाम होतो. तेव्हा आता हे वा वा तुम्ही जर असं आता सांगितलंय असं वा वा केला तर काय म्हणतील सगळे होतं. उद्या हे जर मार्केटमध्ये घरामध्ये इकडे तिकडे पाहुण्याला तिकडे तिकडे घरा असं करा वा वा काय म्हणणार होतं सगळे. सकाळी तरी झेंडा वगैरे बरं होतं दुपार नंतर काहीतरी झालंय असं व्हायला. म्हणून हे कुठेही करायचं आहे. हे जालिम रामबाण उपाय आहे खरे औषध आहे. पण हे काय करायचं आहे हे इंडोर करायचं आहे. हे इंडोर करायचं आहे आणि एकटं करायचं आहे. बसायचं खुर्चीवर एवढा बसायचं आणि असं आवाज न करता बघा असं आवाज न करता. आवाज करून दाखवलं आता तुम्ही करायचं आवाज न करता. हा हळूहळू वाहवा कराल कराल तसं दीर्घ श्वास व्हायला लागेल. दीर्घ श्वास व्हायला लागेल. खोल उंची आनंद व्हायला लागेल. आणि तेवढा दीर्घ श्वास तेवढा खोल आनंद व्हायला लागेल. असा आनंद व्हायला चेहऱ्यावर फुलेल फुलेल उमलेल. आणि ह्याच्यामुळे तुमची पूर्ण शरीराची जी क्षमता आहे तो काय बीपी वगैरे आहे ती सगळं पूर्ण नॉर्मल येणार. ऊर्जा वाढणार, छान वाटणार, भारी वाटायला लागणार. हे अवस्था तुम्ही जेव्हा असं करायला लागता तेव्हा तुमचा मूड काय होतो टॉप होतो. एनर्जी लेवल तुमची वाढते. आणि ही एनर्जी लेवल 5 मिनिटं तुम्ही असं करून तुम्ही जेव्हा कुठल्याही कामाला जाता तिथं तुमचा सक्सेस रेट वाढतो. आणि हे तुम्हाला करायचं आहे. आवाज न करता जरा करून घेऊया. चला हा चला पालक तुम्ही पण करायचं आहे. आमची कुठली परीक्षा आहे तुमच्या पोरांची परीक्षा म्हणजे तुमचीच परीक्षा आहे.
तुमचीच परीक्षा आहे. हा चला. हा मी आवाज करतो, तुम्ही आवाज न करता फिलिंग करायचा. वा 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 वा, येऊ दे येऊ दे, चेहऱ्यावर भाव येऊ दे. वा 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 वा. ओके गुड. कसं वाटतंय मंडळी? कसं वाटतंय? फिलिंग येते का? फिलिंग येते? तर तुम्ही जेव्हा असं करून जेव्हा जाता किंवा आमच्या पालकाने आपली मुलं चांगलं काय करतात तेव्हा तरी म्हणा घे वाह वाह. कसं वाटेल बोला? आम्ही म्हणाय पाहिजे, पण आम्ही म्हणतोय का? असं करतोय का? आम्ही करत नाही. काय करतोय? हे करतोय का? वाह करा की एकदा तरी. ते वाट म्हणतोय कधी म्हणतोय कोणी, पण आम्ही करत नाही. सारखं ऑडिट करतोय. तेव्हा हा वा वा फॉर्म्युला तुमच्या जीवनाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे, ते फ्री आहे, सोपा आहे, सहज आहे, एवढाच प्रॉब्लेम आहे. फक्त ते जर केला तुमच्या जीवनाचा सहज आहे. मग काय करायचं तुम्हाला? कुठल्याही कामाला जाताना अभ्यासाला जाताना, शाळेत जाताना काय करायचं? एक 5 मिनिटं फक्त फिलिंग करून वा असं करत जर गेलो तर तुमचा मूड टॉप एनर्जी लेवल तुमची वाढणार आहे. हे तुम्हाला कळालं येतं बरं? दुसरी गोष्ट तुम्हाला मूड टॉप पाहिजे आणि सांगितलं. आता तुमचा जो काही सेल्फ कॉन्फिडन्स आहे, तुमचा जोश आहे, तो हुरूप आहे. हा हुरूप आणि जोश वाढवण्यासाठी एक जगातलं पॉवरफुल माइंड प्रोग्रामिंग मध्ये एक पॉवरफुल टूल आहे. त्या टूलचं नाव आहे द पॉवर ऑफ अफर्मेशन. काय म्हणलेलं? पॉवर ऑफ, म्हणा जरा, पॉवर ऑफ अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे स्वयंसूचना, ऑटो सजेशन, मंत्रोच्चार अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. अफर्मेशन म्हणजे स्वयंसूचना, ऑटो सजेशन असं म्हणतो. दिवसभरामध्ये जे शब्द तुम्ही उच्चारता, तोंडात जे शब्द निघतात ते सगळे अफर्मेशन्स आहेत. म्हणून सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला आपली सेल्फ डेव्हलपमेंट करायचं असेल तर ठरवून सकारात्मक विचारसरणीच्या काही सूचना तुम्ही जर म्हणायला लागला तर आपला एक सेल्फ कॉन्फिडन्स जागा होतो. आपलं मन आहे त्या मनावरती संस्कार होतो. एका वेळेला 21 वेळा वारंवार जे शब्द आपण उच्चारतो त्याचा संस्कार आपल्या अंतर्मनावरती होतो आणि अंतर्मनात झाल्यानंतर मग तशा प्रकारची येणाऱ्या काळामध्ये काही परिस्थिती आपल्याला निर्माण होते. एक जोश वाढतो आणि हुरूप वाढतो. इकडे लक्ष द्यावा, इकडे लक्ष द्या, इकडे बारीक लक्ष द्या. हा इथं महत्वाचा संदेश सांगायला लागलोय, ह्या गोष्टीवरती विषय चाललेला आहे. तर अफर्मेशन, तर ह्या अफर्मेशन तुम्ही जेव्हा करता तर फार मोठा परिणाम तुमच्या जीवनात होतो. याचा उपयोग जगामध्ये अनेक लोकांनी केलेला आहे. आता त्याच्यामध्ये फार पुढे जायला नको, टू दी पॉइंट आपण बोलूया. अफर्मेशन, मी तुम्हाला अफर्मेशनचं काही सांगतो, तेवढं अफर्मेशन आपण करा. कसा प्रकार मध्ये बघूया आपण. काय त्याच्यासाठी पोझिशन घ्या, राजे व्हा. हा आपण काय करतो, थोडा वेळ राजे होतो, परत शिपाई होतो. सरळ बसा, माझ्या बरोबर म्हणा अफर्मेशन. मी दिवसेंदिवस प्रत्येक बाबतीत, प्रत्येक गोष्टीत अधिक अधिक विकसित होत आहे. मी दिवसेंदिवस प्रत्येक बाबतीत, प्रत्येक गोष्टीत अधिक अधिक विकसित होत आहे. याला म्हणतात अफर्मेशन. ही काय? सेल्फ डेव्हलपमेंट अफर्मेशन. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्याच्यामध्ये जो विकास करायचा आहे त्याच्यासाठी हा विकासाचा मंत्र आहे. आता हे म्हणण्यासाठी याचा उपयोग जर करून घ्यायचा असेल तर तुम्ही जे आता म्हणला हे चांगलं म्हणला, पण खऱ्या अर्थाने याचा फायदा उठवायचा असेल तर आपल्याला याच्यामध्ये 2 गोष्टी फार महत्वाच्या अपेक्षित आहेत, ज्या मगाशी झाल्या नाहीत. त्या 2 गोष्टी म्हणजे याच्यामध्ये फिलिंग नव्हत्या आणि ऍक्शन नव्हती. ऍक्शन आणि फिलिंग नसेल त्या कुठल्याही कृतीला फारशी व्हॅल्यू नाही, त्याच्यातला रिझल्ट काय फारसे येत नाही. म्हणून तुम्ही ते म्हणत असताना, बोलत असताना ऍक्शन फिलिंग करत जर असं तुम्ही म्हणायला लागला तर त्याचा इफेक्ट आपल्या बॉडी वरती फार चांगला. ऍक्शन फिलिंग. आता मी म्हणजे हात कुठे यायला पाहिजे, दाखवा मूव करून इथं यायला पाहिजे. अनेक वेळा बघा हे मी केलं ते मी केलं करत तर काही म्हणतोय मी म्हणजे हात ते यायला पाहिजे नसेल तर तुम्ही तसं बॉडी लँग्वेज त्याच्यामध्ये तुम्ही असं गायड करता, म्हणायला लागता तर लगेच त्याचा इफेक्ट होतो. चला माझ्याबरोबर सगळ्यांनी काही अफर्मेशन दिल्या म्हणा तुम्ही. मी दिवसेंदिवस प्रत्येक बाबतीत, प्रत्येक गोष्टीत अधिक अधिक विकसित होत आहे. परवाच्या निवडणुकीमध्ये आवाज आला होता, येऊन येणार कोण यांची
मी दिवसेंदिवस प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीत अधिक अधिक विकसित होत आहे. मी दिवसेंदिवस प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीत अधिक अधिक विकसित होत आहे. विश्वातील संपूर्ण ऊर्जा शक्ती प्राणशक्ती माझ्या शरीरातील पेशींमध्ये भरलेली आहे. अजून जरासा आवाज करा. विश्वातील संपूर्ण ऊर्जा शक्ती प्राणशक्ती माझ्या शरीरातील पेशींमध्ये भरलेली आहे. विश्वातील संपूर्ण ऊर्जा शक्ती प्राणशक्ती माझ्या शरीरातील पेशींमध्ये भरलेली आहे. आजचा दिवस माझ्या जीवनातील एक महत्वाचा दिवस उजाडलेला आहे. आजचा दिवस माझ्या जीवनातील एक महत्वाचा दिवस उजाडलेला आहे. आनंद समाधान प्रेम माझ्या जीवनामध्ये भरभरून वाहत आहे. मीच माझ्या जीवनाचा नायक आहे. मीच माझ्या नशिबाचा स्वामी आहे. भवसागरातून तरुण जाणे इतपत मी धाडसी आहे. स्वतःला उन्नत करून घेण्या इतपत मी शक्तिमान आहे. होय होय मी शक्तिमान आहे. माझ्यामध्ये जोश आहे. माझ्यामध्ये हुरूप आहे. माझ्यामध्ये उत्साह आहे. कसं वाटतं? ऊर्जा आल्यासारखं वाटतं का? जरा जागा झाल्यासारखं वाटतं का? वाटतं का? बघा, एक दोन 3 मिनिटाचा खेळ आहे. एवढ्यामध्ये जी काय ताकद निर्माण होते हे पॉवर ऑफ अफर्मेशनची ताकद आहे. जे छत्रपतींनी आपल्या मावळ्यांच्या मार्फत ज्या वेळेला लढाई सुरू होत होती, लढाई सुरू होत असताना त्यावेळेला मावळ्यांना महाराजांनी सांगितलं होतं, मावळ्यांनो आपण सगळेजण कमी आहात, मोठं बघा, जीव राखून परत आला पाहिजे. जीव घालवून नाही, जीव राखून परत आला पाहिजे. त्यासाठी सगळे ढिगभर आहेत. त्या सगळ्यांना मुकाबला करायचा असेल तर एकच मंत्रोच्चार म्हणायचा. शिवाजी महाराज मावळे एक मंत्रोच्चार करायचे. कुठला मंत्र? म्हणा बघू जरा. महाराजांच्या समोर आहे, तुम्ही जोरापणे म्हणा बघू. अजून म्हणा बघू. आता कसला आवाज आला? आता एवढे मावळे असल्यामुळे आता तुम्ही एवढी लोक आहे, समोर 1, 2, 3 आहेत. तुम्ही जोर जोरानं हर हर महादेव म्हटल्यामुळं त्या लोकांना असं वाटायचं लय आहे वाटतं. एक माहोल तयार व्हायचा आणि एकमेकांना असा जोश मिळायचा, हुरूप मिळायचा आणि एक माणूस 100 माणसाला भरे असण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण व्हायची. त्याला म्हणतात पॉवर ऑफ अफर्मेशन. ते विश्ववंत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या मध्ये तो काय रग भरला, जोश भरवला, हर हर महादेव म्हटलं. आता तुम्हाला किल्ला लढवायचा नाही, तुम्हाला 10वीच्या 12वीच्या नीटच्या जेईच्या स्पर्धा शाळा करीत आहोत. किल्ला तुम्हाला लढवायचा आहे, ते तुम्हाला हासिल करायचं आहे. ते करायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचे अफर्मेशन तुम्ही जेव्हा म्हणायला लागता आणि करून जाता तेव्हाच तुमच्या यशाचा सक्सेस रेट वाढणार आणि तो किल्ला तुम्ही काबीज करणार. लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता तुम्हाला आणि 4 गोष्टी सांगतो. अभ्यासाच्या बाबतीत आम्ही 4 अफर्मेशन तयार केल्या. त्या अफर्मेशन तुमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. त्या जर तुम्ही करून गेला, जे सरांनी सांगितलं की 30-35 हजार लोकांच्या बरोबर मी हा प्रयोग केलेला आहे, तो प्रयोग तुमच्या समोर 4 अफर्मेशन आम्ही शाळांमध्ये वापरू गेला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्या शाळांमध्ये, सीमा भागामध्ये, बेळगाव भागामध्ये आम्ही अनेक शाळांमधनं त्या मराठी मुलकामध्ये आम्ही अनेक ठिकाणी राबवलेला आहे. तो फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. तुम्ही अभ्यास करत असता, तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्यासाठी पहिला अभ्यास करण्यापूर्वी 4 अफर्मेशन घ्यायचं. त्या म्हणजे हे 4 माझ्याबरोबर शाळेने म्हणा, मला अभ्यास करायला लई आवडतंय. मला अभ्यास करायला लई आवडतंय. मला वाचन करायला लई आवडतंय. मला लक्षात
लक्षात ठेवायला लई लई आवडतंय. मला लेखन करायला लई लई आवडतंय. आता ह्या गोष्टी जरा अभ्यास कर म्हटल्यानंतर आपण करतोय लगेच. किती सारखं अभ्यास करतो. तिथं पण तसं, तिथं पण असं. म्हणून कधी म्हणले म्हणून तरी म्हणा, म्हणून तरी म्हणा ती सांगायची बंद करते. आपण काय करतोय म्हणून म्हणत नाही. तिथंच प्रॉब्लेम आहे. तेव्हा लक्षात घ्या, आपल्याला अभ्यास तर करायचा आहे, किल्ला लढवायचा आहे. कोंडाजीने 7 माळांनीशी पन्हाळा घेतला, तसं 10वीच्या परीक्षेला तुम्ही या परमिशन घेऊन तो किल्ला लढवायचा. त्यासाठी तुम्ही 4 परमिशन म्हणायच्या. कुठल्या? मला अभ्यास करायला लई लई आवडतंय. लई लई आवडतं इथं दिसलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे. काय होईल काय होईल म्हणजे टेन्शन आलंय, टेन्शन आलंय. तुम्ही चेहऱ्यावरती वाढलं पाहिजे. परवा एक जण एक पालक घेऊन आले, ते अभ्यास करत नव्हतं बघा, कंटाळा आलाय. मग तुला आवडते का? नाही अभ्यास. मग तुला नाही आवडते का? जेवाय आवडते का? कोल्हापूर त्याला हाणाय म्हणतात. जेवाय आवडते. कुठला पदार्थ? मटण. मटण बर. काय काय? तांबडा पांढरा सुक्क पाहिजे, कांदा लिंबू पाहिजे, कडक रस्सा पाहिजे, ते फुकून प्यायला पाहिजे. लिंबू नसलं तर लिंबू नाही ते असलं की म्हणला भारी. ते जे मी त्याच्यासमोर रंगवलं तेव्हा त्याच्या आत एवढा उकळ्या म्हटल्या होत्या, अन्नाच्या वाह वाह वाटत होतं, जणू काही ताटच ठेवलंय ते असं वाटत होतं कशाला. आणि मग हे आवडतं की नाही? मला आवडतं. तसं नाही का, हे मला आवडलं पाहिजे, तुला चेहऱ्यावर वाटलं पाहिजे. जोपर्यंत तुला करणार नाही, तू जर हे केला नाहीस तर तू MIDC जाणार कामाला. MIDC म्हणजे काय होणार आहे? कामगार होणार आहे. कामगार व्हायचं असेल तरी मुकाने नाही. मग त्याला ते करून घेतलं तर पूर्ण कामाला लागले. ते तुम्हाला सांगायला लागलोय या विवेकच्या माध्यमातून. तुम्ही सगळ्यांनी जरा चेहऱ्यावरती येऊ दे. चला, मला अभ्यास करायला लई आवडतंय. मला अभ्यास करायला लई आवडतंय. मला लक्षात ठेवायला लई आवडतंय. मला वाचन करायला लई आवडतंय. मला लेखन करायला लई आवडतंय. आता ह्या अफर्मेशन ह्या सगळ्या आता मी तुम्हाला सांगितल्या, ह्या अफर्मेशन सगळ्या तुम्हाला आता वेळ एवढ्या गोष्टी मला मी डेमो करून घेतलं, प्रॅक्टिकल करून घेतलंय. हे तुम्ही घरी तुम्हाला जाऊन करायचं. तुम्ही मला हे कसं काय लक्षात ठेवणार? तुम्हाला PDF मी जे आता बोललेलो आहे त्या सगळ्या अफर्मेशन PDF तुम्हाला मी MS कडे देतो, पवारसाहेबांच्याकडे देतो. तुमच्याकडे तुम्ही ज्यांचा नंबर आहे तुम्हाला ते PDF पण देतील. बाकीचं जे आम्हाला मटेरियल तुम्हाला द्यायचं आहे हे सगळं PDF तुम्हाला देतो. त्याच्यात प्रिंट आउट काढून घ्या. तुमच्या स्टडी रूम मध्ये काय करा, स्टडी रूम मध्ये काय होते, 4 अफर्मेशन कुठे आहेत? मला अभ्यास करायला लई लक्षात ठेवायला, वाचन करायला आणि लेखन करायला. हे तुमच्या स्टडी रूम मध्ये असं व्यवस्थित त्याप्रमाणे तुम्हाला दिसेल, असं बरोबर ह्या प्रमाणात दिसेल. होर्डिंग जशी बाहेर असतात तसं बरोबर 4 ठिकाणी तुमच्या स्टडी रूम मध्ये तुम्ही व्यवस्थित लावायचं. इकडे बघितलं की दुसरं का नाही, घोड्याचा चष्मा. बरोबर तुम्ही त्याप्रमाणे होणार. तुम्ही पुन्हा असं बघून तुमच्यामध्ये तो इंटरेस्ट होणार. पुन्हा म्हणलं पाहिजे आम्ही कुठे आहोत तुमच्या अभ्यास करले सारखं नाही कुठे होत, पण आमच्या डोळ्यातनं त्या अफर्मेशन तुमच्यासाठी तयार केलं. त्या अफर्मेशन तेवढ्या घरात लावा. आणि ते तुम्ही जर रोज करायला लागला, तुम्हाला सांगतो आमचा जो आजचा हेतू आहे तो हेतू 100% सफल होण्याला निश्चित तुम्ही पाऊलवाट तयार होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी त्या सगळ्या अफर्मेशन तुम्हाला आम्ही द्यायची व्यवस्था करतो. त्या तुम्ही केल्या पाहिजे. हे अफर्मेशन तुम्हाला कळालं, हे तुम्ही त्याप्रमाणे करावं. हे जर असं तुम्ही करायला लागला अफर्मेशन घेऊन, तर मगाशी वाढत होती भीती, चिंता, ताणतणाव, अवघड आलं तर हे जे काय सगळं फिअर्स असेल, जे काय माहोल तयार होत होता, हा माहोल असं ते घर जे तयार होतं, ढगाळ वातावरण होतं, हे ढगाळ वातावरण तुमच्या ह्या पॉवरफुल अफर्मेशन सगळं मिळून जाईल. आणि मावळ्यांसारखं तुम्ही त्या परीक्षेला अगदी तार तुम्ही व्यवस्थित सामोरं जाऊ शकणार. हे पॉवरफुल तंत्र तुमच्यासाठी दिलेलं आहे. केल्याने होत आहे रे आधी कुणी, तुम्ही केलं पाहिजे, रोज करायचं आहे, हे तुम्हाला करायचं. आता पहिला टप्पा आता सरांनी सांगितलं की 4 टप्पे कसे ह्या 4 टप्प्यावरती आपण आलेलो होतो. हे 4 टप्प्यामध्ये कसं जायला पाहिजे, जिथं ब्लॉक होतो आणि डू डोंट तुम्ही याने सांगणार, डू डोंट दोन्ही पण सांगणार. पहिला टप्पा नीट लक्ष देऊन इकडं आहे का? हा, सगळ्यांचं लक्ष इकडं असू दे, तिकडे लक्ष असू दे. जरा लाईट
लक्ष द्या. पहिला टप्पा परीक्षेच्या दिवशीचा तुम्ही जाणार आहात, त्यासाठी 4 टप्पे आहेत. त्या 4 टप्प्यापैकी पहिला टप्पा नंबर 1. तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे? सकाळी तुमचा परीक्षेचा पहिला दिवस, मराठीचा पेपर आहे, पहिला दिवस उजाडलेला आहे. उजाडलेला मी तुम्हाला दाखवतो बघा. सकाळी उजाडलेला आहे, पहिला दिवस पेपरचा आहे. सकाळी उठलाय आणि उठल्यानंतर आज माझा मराठीचा पेपर आहे, पहिला पेपर आहे. आजचा दिवस माझ्या जीवनातील एक महत्वाचा दिवस उजाडलेला आहे. निसर्ग सर्वात्म समृद्ध आहे, पहिला दिवस उजाडलेला आहे. वर्षभरामध्ये मी जो अभ्यास केलेला आहे तो माझ्या लक्षात आहे, स्मरण आहे, लक्षात आहे, स्मरण आहे. मी हुशार आहे, मला अभ्यास करायला लई आवडतंय, लेखन करायला लई आवडतंय. आणि आजचा जो मराठीचा पेपर आहे, हा पेपर त्या परीक्षेचा पेपर काढणाऱ्या त्या परीक्षा पेपर सेटर्सनी, परीक्षा पेपर काढणाऱ्या मंडळींनी पेपर अतिशय साधा, सोपा, सुटसुटीत काढलेला आहे. मला येण्यासाठी, मला चांगलं स्कोरिंग करण्यासाठी सोपा पेपर काढल्याबद्दल सर, मॅडम, मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. आय थँक्यू. पेपर सोपा आहे, सहज आहे, एक सुंदर दिवस उजाडलेला आहे. आय थँक्यू. सरांचं, तुमच्या मॅडमचं, सरांचा आभार मानायचं. वा वा वा, आवाज न करता फिलिंग करायचं असं सगळं. आणि तुम्ही असं उठल्यानंतर काय करायचं आहे? उठून सगळं तुमचं सकाळची दिवसभराची जे सकाळी उठल्यानंतर अंघोळ पाणी सगळं तयारी सगळी झाली. त्या दिवशी उठल्यानंतर असं वाटलं पाहिजे, घरातल्या लोकांना वाटलं पाहिजे पेपर सोपा जाणार आहे वाटतंय, असं वाटलं पाहिजे. केवढं खुश आहे म्हणजे सगळं येतंय वाटतं. असं तुमची जी बॉडी लँग्वेज आहे त्यांची सुद्धा एनर्जी तुमच्याकडे येणार आहे. असं तुम्ही उठायचं की म्हणजे आता कमाल एकदा लिहू काय, असं अशा भावना तयार करायच्या. उठायचं, सगळं आंघोळ पाणी सगळं करा, कपडे सगळं घाला, सगळं तयार झालं. मग तुमच्या वर्षभरामध्ये तुमची सर्व्हिस दिलेला आहे, तुमचे आई वडील जन्म दिला, वाढवलं, घडवलं, त्या आई वडिलांना मनोभावे चरण स्पर्श करा. नुसतं अनेक विद्यार्थ्यांना सांगावं लागतंय, अरे आईला पाय पड, बाबाला पाय पड, सांगा. तुम्ही मनोभावे चरण स्पर्श करा आई वडिलांचं. आजी आजोबा असतील त्या आजी आजोबांचा नमस्कार करा. लांब दूरचे असतील त्या सर्वांना मनापासून नमस्कार करा. इष्ट देवतेला नमस्कार करा, प्रणाम करा. तुम्ही आरशात जाऊन हुशार आहे, परत चांगल्या अफर्मेशन सगळ्या घ्यायच्या, तयार व्हायचं. आणि घरात तेव्हा तुम्हाला बाहेर पडताना ड्रेस कोड वगैरे तुमचा फार महत्वाचा, ड्रेस कोड फार महत्वाचा आहे. तुमचा जो शाळेचा ड्रेस आहे तो कडक इस्त्री करायची. कशी कडक इस्त्री करायची एकदम. आता वाटलं पाहिजे जाताना की नवरात येतही वाटतंय, असं वाटलं पाहिजे की तुमचा भाव, असं वाटलं पाहिजे. भाव तयार करायचा, भाव तयार करायचा. आणि मग तुम्ही जेव्हा सगळं तुमचं बॅग भरायचं, आदल्या दिवशी काय न्यायला पाहिजे? हॉल तिकीट, पेन रिफिल आहे का नाही ते सगळ्या सरांनी तुमच्या सांगितलेलं आहे. ते सगळं आदल्या दिवशी चेक करून बॅग भरून ठेवा, व्यवस्थित आदल्या दिवशी भरून ठेवा. चेक केलेलं आहे, थँक्यू. आणि मग घरात सगळं तयार झालं, काय जेवण करायचं जे काय असेल ते तुम्ही खाऊन झालं, घरात तुम्ही जाणार आहात. हा पहिला टप्पा सकाळचं तुमचं वातावरण. मग आवश्यक वेळ असेल तो अभ्यास करा, स्मरण करा आणि फिलिंग करा, अफर्मेशन घ्या, सो व्हिज्युअलाइज करा, फिलिंग करा. हे सगळं हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा, घरातनं तुम्ही परीक्षेच्या हॉल पर्यंत जाईपर्यंतचा दुसरा टप्पा. कुठला? घरातनं परीक्षेच्या हॉल पर्यंत जाईपर्यंतचा दुसरा टप्पा. आता इथनं जाताना एक 10-15 मिनिटं अगोदर निघा. अनेक वेळा ट्रॅफिक जाम होत आहे. आता इथनं विनस कॉर्नर पर्यंत जाईपर्यंत किंवा गावात जाईपर्यंत किती जाम व्हायला लागले तुम्ही बघायला लागला. आणि कट टू कट जाऊ नका, वेळेपूर्वी जावा. 10 मिनिटं 15-20 मिनिटं अगोदर जावा. जाताना आता हे पालक सोडायला यायला लागले, हे सगळे गडबड चालू असते सगळे. तर जाताना काय करायचं? जाताना सुद्धा तुम्ही घरात जेव्हा आयटीत बाहेर पडणार आहात, सगळ्यांना मनोभावे नमस्कार करून झाला बसला, तर जाताना काय करायचं? पहिला एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज फार महत्वाची आहे. तुमचा ड्रेस कोड सुद्धा तो फार महत्वाचा वाटतोय. आणि पेन व्यवस्थित लावा. सगळ्यात म्हणजे हेअरस्टाईल आपल्यासाठी फार महत्वाची आहे. आपली हेअरस्टाईल, अनेक लोकांची हेअरस्टाईल बघितली की नारळ सोलायचा, डोकं बघितले की नारळ सोलाय का काय, कम्प्लीट असं टाकलेलं आहे सगळं. असं ते टोप असा ठेवलाय, टोप त्यातनं मध्ये असं काहीतरी केलेलं आहे. असं सगळं काय डिझाईन केलंय. अरे काय आहे, इंटरव्ह्यूला गेले तर घेतील
ते बघितलं की सगळं बघितलं की लपंग वाटते, बरं वाटत नाही. कसं दिसलं पाहिजे, व्यवस्थित हेअरस्टाईल पाहिजे माझी. पण अनेक वेळा ते असं काहीतरी करून सगळं जातो, ड्रेस कसा तरी करून जातो, कसा तरी अवतारा जातो, त्यामुळे लोक नोंद घेत नाहीत आणि तिथं आपला पराभव होतो. फार महत्वाचा आहे तो म्हणजे पराभव होतो तिथं. तर हे पहिला तुमचं हेअरस्टाईल वरती तुम्ही फार चांगलं लक्ष द्या. तिथं गेल्यानंतर तुम्ही आता जाताना जो मधला वेळ आहे 5 मिनिटं 10 मिनिटं परीपर्यंत जाईपर्यंत मनातल्या मनात एकच, पेपर सोपा आहे, सहज आहे, मी आज सोडवणार, साधं काढलेलं आहे, सोपं काढलेलं आहे, मला जाणार, मला येणार, थँक्यू 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 असं करत अफर्मेशन घेत तुम्ही त्याप्रमाणे तिथपर्यंत तुम्ही परीक्षेच्या हॉलपर्यंत तुम्ही पोहोचणार, त्यापर्यंत सेंटरपर्यंत आला. सेंटरमध्ये झाल्यानंतर जो सरांनी सांगितलं की जो पराभव होतो तो दुसरा इथं या ठिकाणी फार महत्वाचा होतो. तो म्हणजे तुम्ही तिथं गेल्यानंतर आधी 10 मिनिटं गेलाय, अर्धा तास आधी गेलाय आणि गेल्यानंतर असे परीक्षेच्या हॉलच्या बाहेर अशी गर्दी होती. ह्या गर्दी झाल्यानंतर मग आपले प्रिय मित्र येतात, हे सगळे फार प्रिय असतात, सगळे येतात. मग ह्यांच्या चर्चा काय चालते, ह्यांच्या चर्चा काय चालते, माझा अभ्यास आहे, तुझा अभ्यास आहे, असं आलेलं. याच्यापेक्षा काय चर्चा चालते तिथं, याच्यापेक्षा काय चर्चा चालते, असं आले तसं. ही पुंगळ्या सोडतात, नुसता पुंगळ्या सोडायच्या, व्हायरस सोडायचा आणि त्याचा पराभव. त्या घोळक्यामध्ये हे जे चर्चा होतात, अरे माझा अभ्यास झाला नाही का, आठवलं नाही का, अशा सातत्यानं बऱ्यापैकी हे अशा प्रकारच्या चर्चा असतात. आणि त्या चर्चेतनं तिथं खऱ्या अर्थानं आपण ज्या ऊर्जेने गेलेलो आहोत तिथं ती बरोबर तुमची हवा काढतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेता. ते म्हणते माझा झाला नाही, तुम्ही म्हणताय माझा पण जरा विचार झाला नाही, मला पण तसंच वाटत बघ, असं असल्या काहीतरी चर्चा होतात. आणि त्या चर्चेतनं निगेटिव्ह अफर्मेशन तयार होतात आणि मग जाताना संशयास्पद शंकास्पद आपण जातो, आयला करत आपण जातो, तिथं प्रॉब्लेम होतो. मग इथं काय करायचं, इथं करायचं काय, हे मुळात म्हणजे इथं काय करायचं बघा, ह्या गोळक्यामध्ये थांबायचं नाही, हे आमचं संशय. गोळक्यामध्ये थांबायचं नाही. समजा हे सेंटर आहे, बाजूला मुलं थांबलेले आहेत, मुलं मुली पालक थांबलेले आहेत, अजिबात गोळक्यात थांबायचं नाही. मग काय करायचं, थोडस 100 मीटर बाजूला जावा, झाड आहे तिकडं आहे, शिंगल उभं राहायचं, शिंगल उभं राहायचं. बेल होईपर्यंत 10 मिनिटं आहे, शिंगल उभं राहा. आई वडील आलेले असतात, त्यांच्या सूचना तर फारच महत्वाच्या असतात. हे जाईपर्यंत गण असते, नुसता अशी गण असते जाई. बरं आम्हाला कधी झालं नाही, ते तुला करायला लागलो आहे. आमच्या आयुष्यात कधी त्यांचा डोस सुरू होता, सगळ्या त्यांचा डोस सुरू होता सगळं. मग तिथं सगळं चालू असेल. आता एवढी तयारी झालेली आहे, पण तिथं जाऊन परत हे गण चालू असेल. आणि आज जाईपर्यंत काय त्याला विनंती करायची, आता किल्ला कोणाजीने 7 पावलांविषयी घेतला, आता हा किल्ला मी घेणार आहे, आपण यावं, तुम्ही त्याला निरोप द्या आणि तिथं उभारायचं, एकटंच उभारायचं आणि मग अभ्यास करायचा, लेखन करायचं. पेपरला सोपा आहे, साधा आहे, सहज आहे, सुटसुटीत आहे. माझ्या सरांनी मला शिकवलं, आई वडिलांनी मला सगळ्या गोष्टी दिल्या, सगळं झालंय, मला येतंय. निसर्ग सोबत आहे, माझ्या विश्वशक्ती माझ्या सोबत आहे, मला मदत होणार. मी करणार, माझ्या धमक आहे, माझ्या जोश आहे, रूप आहे. फक्त आपल्या मनात वा जणू काय असं ते बघितल्यानंतर असं वाटलं पाहिजे की आजूबाजूच्या आपण नंबरात असं सगळ्यांची एनर्जी घ्यायची, लक्षात घ्या, एनर्जी तुमच्याकडे घ्यायची. सगळी जण अशी संशयास्पद काय एनर्जीला अशी संख्या करा, बॅटरी डाऊन असते आणि तुमचं पोज बघून, तुमची पोझिशन बघून सगळ्यांना वाटते त्यांची एनर्जी सुद्धा तुमच्याकडे येते. या सगळ्यांच्या एनर्जी घेऊन तुम्ही जेव्हा देत जाता, शक्यता फार चांगले पेपर सोपा. मग तुम्ही हे सगळं करून बेल वाजली, आतमध्ये एंट्री करताना तुम्ही जाताना कसं जायला पाहिजे, अगदी तोऱ्यामध्ये जाताना तुमची अशी एंट्री अशी असली पाहिजे, ऐट असली पाहिजे, सगळी बघत बसली पाहिजे शंकराची. सगळ्यांचं लक्ष कोणाकडं, यामुळे आपली एनर्जी वाढते, जोश वाढतो, हुरूप वाढतो. आणि ज्या मगाशी जे काय व्हायरस सांगितले, हे व्हायरस सगळे गायब होतात आणि तुमच्यावर एक असा प्रकारचा भाव तयार होतो. आणि मग हे सगळे घेऊन तुम्ही जाता. आता कसं जायला पाहिजे तुम्हाला सांगतो. असं बघूया. येस वा 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 वा
मुलांना कसं वाटतं तुम्हाला? म्हणा की जरा काय वाटतं की नाही? हा आता हे एक मॉडेल आहे. हा नेक्स्ट मॉडेल. हा ये 12वीच्या परीक्षेला निघाले बरोबर. बारावीला निघाले. बारावीला कसं वाटतंय मंडळी? फरक आहे दोघात? फरक आहे काय फरक? तर पालक मंडळी काय फरक? लक्ष कुणाकडे जाणार आहे? हुशार आहे वाटतं. आता हे असून पण काय होतं? दुर्लक्ष केलेलं आहे. आपण स्वतःवरती दुर्लक्ष केलेलं आहे. 100-200 रुपयाची बाब आहे. पण आम्ही काय करतो? असं करतो. लक्ष वेधून घेत नाही, ऊर्जा मिळत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. आता मला तुला हे दिलं होतं, आता तुझ्याकडे हे देतो. हा येस, आता तू माझ्यावर वा 12वीला. जरा कळत पण असं. हा ओके. हा आता कसं वाटतं तुला? मगाशी कसं वाटत होतं? आता कसं वाटतं? बघा तुम्ही जाताना वगैरे असं गेलो व्यवस्थित. असं व्यवस्थित. आता माझी पोझिशन बघा कशी वाटते? तुम्ही मला काय नाही म्हणणार आहे का? कुठेही गेलो तर या या होणार आहे का नाही? होणार आहे का नाही? या या चहा देणार आहे का नाही? अहो कसलं काय चहा? काय स्पेशल देणार ना चहा? ही जी पोझिशन आहे या एक बॉडी लँग्वेज आणि ह्या सगळ्या गोष्टी परिणाम आपल्या बॉडीमध्ये करतात आणि सगळ्यांच्यावरती परिणाम करतात. तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. स्वतःला भारी वाटतं, गावाला भारी वाटतं, इतरांना करायचं. तर तुम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीनं करून तुम्ही गेला तर व्यवस्थित तुमची पोझिशन आहे ती फार महत्वाची वाटते. तर तुम्ही ह्यांना एक मॉडेल म्हणून तुम्हाला दाखवलं. हे तुम्हाला आपण बघाशी दाखवलं पण पुन्हा हे इन्स्टॉल केलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा. तर तुम्ही जरा व्यवस्थित असं जेव्हा तुम्ही एंट्री करता कुठेही जाता तेव्हा तुमच्यासाठी अशा वाटा मोकळ्या होणार. हे सगळं करण्यासाठी स्वतःवर दुर्लक्ष करू नका. आणि आमचं सोडून म्हणा की जरा आमचं सोडून येऊ होय. हा लक्षात घ्या. ओके थँक्यू. परीक्षेच्या हॉलच्या बाहेर मी तुम्हाला सांगितलं सिंगल उभं राहायचं. आई वडील प्रिय आई वडील आलेले आहेत त्यांना सांगायचं किल्ला आता मी लढवणार आहे आणि मी बघतो कोणाची निशाण मावळी शेणार. मी हा केला एकट्याने लढवणार. थँक्यू तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे करायचं. टप्पा नंबर 4. टप्पा नंबर 4 जेव्हा तुम्ही त्या ह्याच्यातनं एंट्री करून आतमध्ये जाता आणि बरोबर तुम्ही हॉलमध्ये गेल्यानंतर जाताना सुद्धा तुमची आईड आहे तसे तुम्ही जाणार आहे. हॉलमध्ये जाऊन बसता. सुपरवायझर वगैरे येतात. सुपरवायझर येतात परीक्षेसाठी. बेंचवर बसल्यानंतरची रिॲक्शन आहे ती तिथं फार महत्वाची. तुमचा पेपर खऱ्या अर्थानं सोपा पुढं कमी जास्त जाणार ते सगळं तिथं खेळावं लागून आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला दाखवतो. परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्ही आयटीत गेला व्यवस्थित जाऊन बसलेला. त्या वर्गामध्ये 50 मुलं आहेत 40 मुलं आहेत. तिथं जाऊन तुम्हाला माझ्या तोऱ्या जाऊन बसायचा आणि जाऊन व्यवस्थित बसल्यानंतर एकदम असं राजकुमार बसायचं छान पाहिजे. तिथं सुद्धा त्या या वर्गात हुशार कोण आहे? सरांनी सांगितलं काय? मी सोडून सगळे हुशार आहेत. आता कोण आहे? मी हुशार आहे. लक्षात घ्या. मग हुशार कोणासारखं बसायचं असं छान. आदरणीय सुपरवायझर येतील. आवश्यक सूचना सांगतील. सूचना सांगून झाल्यानंतर तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देतील. प्रश्नपत्रिका दिल्यानंतर आपल्याला घाई असती. काय आलंय काय आलंय हे सोडायचं आपल्याला. काय करायचं? प्रश्नपत्रिका हातात आल्या पहिली तुमची रिॲक्शन काय करायचं? प्रश्नपत्रिका हातात आल्या पहिलं काय करायचं? येऊ दे रिॲक्शन कशी दिली? या कृतीमुळे तुमचा मेंदू काय होणार आहे? प्रफुल्लित होणार आहे. मेंदू
इथं वर्षभर असलेलं अभ्यास केलेलं वाचलेलं मनन चिंतन केलेलं इथं आहे ते मेंदू असा मोठा झाल्यामुळं पूर्ण झाल्यामुळं फुलल्यामुळं तुमच्या आत असलेलं इथं जे आहे ते बरोबर लिहायला सुरू करा. कदाचित दुसरा प्रश्न तुम्हाला येणार नाही, कदाचित येणार नाही, दुसरा येणार नाही. मग तिथं काय करा, असं करायचं नाही. वा 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 वा, पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न, तो लिहायला सुरू करा. सगळं एक एक लिहा. त्या खुशीमध्ये फील गुड मध्ये तुम्ही जेव्हा सगळं लिहायला जाता ते राहिलेले 2 प्रश्न सुद्धा ऑटोमॅटिक ती इन्फॉर्मेशन तुमच्याकडे येईल आणि नंतर ते प्रश्न सोडवा. पण त्यावेळेला स्वतःला ब्लॉक करून घेऊ नका, स्वतःला अडथळा करून घेऊ नका. तुम्ही ह्या फिलिंग तुम्ही त्या ठिकाणी दिल्या वा करा आणि मग तुम्ही आवश्यक त्या तुमच्या सरांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे सूचनेप्रमाणे पुढचा पेपर फील गुड मध्ये असं लिहायचं. सगळ्या वर्गात असं तुमची पोझिशन असली पाहिजे, तोंडात येतंय वाटतं असं वाटलं पाहिजे. हे तुमची पोझिशन तुम्हाला करायचं आहे. एवढं केल्यामुळे इथं जो काही मेंदू आपल्याला हाय मगाशी हाय म्हटलंय तुम्ही, तो मेंदू तो प्रफुल्लित होणार, उमलणार, खुलणार आणि ह्यातलं आत स्टोअर असलेलं त्या फीलगुड मध्ये लिहिलं जाणार. हेच परीक्षेच्या यशाचं खऱ्या अर्थानं गमक आहे. वर्षभर अभ्यास केलेला एका बाजूला आणि आता आम्ही सांगितलं एका बाजूला आहे. 2 बाजू आहेत त्या महत्वाच्या. आमच्या सगळ्या सरांनी ज्या ज्या एक्सपर्ट लोकांनी सांगितलेलं हे सगळं खरं आहे ते एका बाजूला आहे आणि आम्ही सांगितलेलं एका बाजूला आहे. मानसिकतेचा ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी असं करून जेव्हा तुम्ही जाता या परीक्षेमध्ये फार चांगल्या पद्धतीने यश तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा तुम्हाला सांगतो हा फॉर्म्युला आम्ही फार लोकांना दिलाय. अनेक ठिकाणी आम्ही जातो, परवा मी कवठे मंगळमध्ये गेलो होतो, तिथं सुद्धा अशा अनेक गोष्टी मी करून दाखवल्या. लोकांचे चेहरे फुलले उमरले. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर केलं तुमची परीक्षा सोपी जाणार आहे. हाच आज त्या टप्प्यामध्ये सांगायचा विषय होता. बंद करा, लाईट असते असू दे. ओके, तर टप्पा नंबर आणि सांगतो तुम्हाला. टप्पा नंबर 1, सकाळी जागा झाल्यापासून आपण घरातून जाताना काय करायचं आहे? आभार मानायचं, विश्वाचा आभार मानायचं. पेपर सोपा आल्याबद्दल, सहज आल्याबद्दल आभार आधीच विज्युअलाइज तुम्ही करायचं आहे. हे सगळं तुम्ही करायचं. व्यवस्थित करा, नमस्कार करून तुम्ही ड्रेस कोड करून व्यवस्थित बाहेर पडायचं आहे. दुसरा टप्पा, तुम्ही घरातून जाताना सुद्धा तिथं जाईपर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने सक्षम मानसिकतेमध्ये अफर्मेशन म्हणपर्यंत तुम्हाला जायचं आहे. सेंटरच्या बाहेर आपण घोळक्यात थांबायचं नाही. मग आपण एकटेच थांबायचं, किल्ला आपण लढवायचा, त्या अफर्मेशन घ्यायचं. परत तिथं बेल झाल्यानंतर तुम्ही जेव्हा एंट्री करणार तेव्हा 4था टप्पा सुरू होतो. तिथं गेल्यानंतर आतमध्ये जाऊन बसून रिॲक्शन तुमची जी आहे एकदम सोपा, जो व्हिज्युअलाइज केला होता तो सोपा आले अशा प्रकारचं फिलिंग करून मग तुम्ही त्याप्रमाणे जेव्हा करायला लागता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी 4 टप्पे जर तुम्ही पार करायला लागला. हे करण्यासाठी काही पैसे खर्च करायची गरज नाही. फक्त तुमची मानसिकता, आम्ही सांगितलेल्या गोष्टी तुम्ही जर करायला लागला तर फार चांगलं होऊन जाईल. तर समजलं का? आधी हा, मग तुमचं काय करायचं समजलं का तुम्हाला? हे सगळं कळलं का? हा, तुम्हाला आजपासून सगळे जवळचे लोक आता विचारतील कसं काय अभ्यास, कसं काय विचारतील. त्या सगळ्यांना उत्तर काय द्यायचं आहे? अभ्यास कसा आहे, सरांनी कसं शिकवलंय, पेपर कसा आहे, शाळा कशी आहे, हे कसं करायचं सांगतो तुम्हाला. हा असा करा, असा करा, राजावा कडक बसा, सगळे पालकपासून सगळे लोकांनी असं हात करा. हा, हे बघा असा हात करा, असं. लय भारी, लय भारी.